नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण 2024 करिता अति महत्त्वपूर्ण 25 प्रश्न हे कव्हर केले आहेत आणि हे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला पोलीस भरती 2024 करिता अति महत्त्वपूर्ण असतील। आणि मित्रांनो, आपण या चॅनलवर जे आहे ती सिरीज चालू केलेली आहे पोलीस भरतीची। तर आजचा पार्ट दुसरा आहे। तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी पहिला प्रश्न असा विचारलेला आहे की जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख हा कोण असतो? जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख हा कोण असतो? या ठिकाणी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख हा असतो। तर ऑप्शन डी हे उत्तर योग्य असेल। पुढचा प्रश्न घेऊया। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे 2021ला ऑलिम्पिक गेम कोणत्या शहरात झाले? 2021ला ऑलिम्पिक गेम जे आहेत ते कोणत्या शहरामध्ये झाले? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे टोकियो। तर 2021ला ऑलिम्पिक्स गेम हे टोकियो या शहरामध्ये झाले। तर ऑप्शन ए हे उत्तर योग्य होईल। पुढचा प्रश्न घेऊया। या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायंटिस्ट पुरस्कार वैज्ञानिक 2021ने कोणाला सन्मानित केले गेले आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायंटिस्ट पुरस्कार वैज्ञानिक 2021ने कोणाला सन्मानित हे केले गेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे डॉक्टर अमित केसरवानी यांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायंटिस्ट पुरस्कार वैज्ञानिक 2021 सन्मानित केले गेले आहेत। तर ऑप्शन डी हे उत्तर योग्य असेल। पुढचा घेऊ प्रश्न। या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की भारतामधील पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत? भारतामधील पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे पहिले व्यक्ती कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर हे भारतामधील पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती आहेत। तर ऑप्शन सी हे उत्तर योग्य असेल। पुढचा प्रश्न। या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मध्ये उपविजेता संघ कोणत्या देशाचा होता? क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मध्ये उपविजेता संघ जो आहे तो कोणता देश होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे न्यूझीलंड। तर न्यूझीलंड हा देश क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मध्ये उपविजेता संघ हा होता। तर ऑप्शन बी हे उत्तर योग्य होईल। पुढचा प्रश्न। या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की जागतिक मराठी अकादमी संमेलन कोठे झाले? जागतिक मराठी अकादमी संमेलन हे कोठे झाले? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे मुंबई या ठिकाणी जागतिक मराठी अकादमी संमेलन हे झाले। पुढचा प्रश्न घेऊया। तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना टिंब साली झाली। आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना जी आहे ती टिंब साली झाली। तर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 1919 साली आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना ही झाली। तर ऑप्शन बी हे उत्तर योग्य असेल। पुढचा प्रश्न। या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की देशातील पहिले स्वाईप पार्क कुठे आहे? देशातील पहिले स्वाईप पार्क जे आहे ते कुठे आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे राजस्थान या ठिकाणी देशातील पहिले स्वाईप पार्क हे आहे। त्यामुळे ऑप्शन बी हे उत्तर योग्य असेल। पुढचा प्रश्न। या ठिकाणी पुढचा प्रश्न जे आहे ते असा विचारलेला आहे की भारतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केव्हापासून लागू झाली? भारतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केव्हापासून लागू झाली? तर ऑप्शन क्रमांक ए 2 फेब्रुवारी 2006 हे उत्तर योग्य असेल। तर भारतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी ही योजना जी आहे ते 2 फेब्रुवारी 2006 पासून लागू झालेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन। या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय वन वर्ष म्हणून साजरे केले गेले? कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय वन वर्ष म्हणून साजरे केले गेले? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी
ते म्हणजे 2011 हे वर्ष आंतरराष्ट्रीय वन वर्ष म्हणून साजरे केले गेले. पुढचा प्रश्न, तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की गुवाहाटी हे शहर कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे? गुवाहाटी हे शहर कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे ब्रह्मपुत्रा या नदीच्या काठावर गुवाहाटी हे शहर बसलेले आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला आहे? कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे महाबळेश्वर. तर कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी झाला आहे. ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर योग्य असेल. पुढचा प्रश्न, पोलावरम धरण कोणत्या राज्यात आहे? पोलावरम धरण हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये पोलावरम हे धरण आहे. तर ऑप्शन ए हे उत्तर योग्य असेल. पुढचा प्रश्न, या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की सौराष्ट्र नर्मदा अवतार सिंचन योजना कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आली? सौराष्ट्र नर्मदा अवतार सिंचन योजना ही कोणत्या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आली? ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे गुजरात. सौराष्ट्र नर्मदा अवतार सिंचन योजना जी आहे ती गुजरात या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आली आहे. तर ऑप्शन बी हे उत्तर योग्य असेल. पुढचा प्रश्न, गांधीजींनी असहकार चळवळ कधी सुरू केली? गांधीजींनी असहकार चळवळ जी आहे ती कधी सुरू केली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 1920 साली गांधीजींनी असहकार चळवळ ही सुरू केली आहे. त्यामुळे ऑप्शन सी हे उत्तर योग्य असेल. पुढचा प्रश्न, भारतातली नद्याजोड योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? भारतातील नद्याजोड योजना ही कोणत्या नावाने ओळखली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे अमृत क्रांती. भारतातली नद्याजोड योजना ही ओळखली जाते. ऑप्शन बी हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न, या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे विशेषण असे नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला असे म्हणतात. तर ऑप्शन बी हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न, या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली महिला. राष्ट्रीय सभेचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली महिला. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे सरोजिनी नायडू ही राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्षपद भूषवणारी पहिली महिला आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य ते आन्सर होईल. पुढचा प्रश्न, तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर किती ताऱ्यांचे चिन्ह आहे? महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर किती ताऱ्यांचे चिन्ह हे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे पंचकोनी. तर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर पंचकोनी ताऱ्यांचे चिन्ह हे आहे. तर ऑप्शन बी हे उत्तर योग्य असेल. पुढचा प्रश्न, या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की मसुदा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली होती? मसुदा समितीची स्थापना ही केव्हा करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना ही करण्यात आली आहे. तर ऑप्शन डी हे उत्तर योग्य असेल. पुढचा प्रश्न, विधानसभेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? विधानसभेचे अध्यक्ष हे आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे उपाध्यक्ष यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्ष हा आपला राजीनामा देतात. तर ऑप्शन बी याचा आन्सर करेक्ट होईल. जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख हा कोण असतो? जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख हा कोण असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे पोलीस अधीक्षक हा जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख असतो. ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न, तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार कोणास ओळखले जाते? भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार असे कोणास ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांना
भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार असे ओळखले जाते. तर ऑप्शन डी याचं उत्तर करेक्ट होईल.